हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आज मी काही गुप्त उपाय तुम्हाला सांगणार आहे। तर ते काय आहेत मी ते तुम्हाला सांगणार आहे। लक्ष्मी ही विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर आपल्या घरामध्ये दीर्घकाळ टिकणारी असते आणि ती जर आपल्या पतीसोबत स्थिर राहण्यासाठी काही आपल्याला अद्भुत उपाय करायचे आहेत असे ते तुम्हाला सांगणार आहे। धनलक्ष्मीसाठी श्रीसूक्त लक्ष्मी श्रीसूक्त म्हणून श्रीयंत्राची आपण घरामध्ये रोज पूजा करावी। निदान मंगळवार आणि शुक्रवारी तरी पूजा करावी। पौर्णिमा तिथींना पण पूजा करावी। दुसरं म्हणजे रात्री दररोज रात्री आपण दही भात खाऊ नये, यामुळे लक्ष्मीची अवकृपा होते, म्हणजे लक्ष्मी नाराज होते आपली। तिसरं म्हणजे व्यवसाय वृद्धी करता आपण शुक्रवारी 3 दाणे नारळासोबत लाल वस्त्रामध्ये बांधून घरामध्ये आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवायचे आहे। त्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। निश्चितच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते आणि आपल्या विक्रीत वाढ होते। आपल्या घरामध्ये एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे। रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी त्या मोराच्या पिसाला आणि अडकलेली रक्कम ही नक्की परत मिळते आणि त्याला नमन करावे आणि आपली जी इच्छा आहे ती प्रार्थना करून आपली इच्छा त्या मोरपिसाला व्यक्त करावी आणि आपल्या मनोकामना थोड्या दिवसामध्ये पूर्ण होतील। नंतर देवीच्या 3.5 पीठाची यात्रा करून खणा नारळाने ओटी भरावी। अभिषेक केल्यानंतर धनप्राप्तीमध्ये वाढ होईल व धंद्यात आपल्या भरभराटी वाढायला सुरुवात होईल। 6वं म्हणजे नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस आहे। नदी, विहीर, समुद्र किंवा अशा ठिकाणी एखादे फळ आणि पैसे अर्पण करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा यश हे मिळेलच नक्की। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी पक्षी प्राणी वगैरे असतात आपल्या आजूबाजूला। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला भाजलेले जे चणे असतात ते शेजारी आपल्या इथं आजूबाजूला कबूतर वगैरे असतातच, पक्षी असतातच, खास करून कबुतरांना खायला घालावेत। याने आपले लक्ष्मी प्राप्तीचे दरवाजे आहेत ते उघडतात। आणि 8वा उपाय म्हणजे घरामध्ये रोज आपल्या देवाऱ्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी। तेलाचा दिवा हा डाव्या साईडला लावावा। हा एक छोटासा उपाय आहे। 9वा उपाय म्हणजे कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळसूत्र रोज वाचावे। हे वाचल्याने आपली जी कर्जमुक्ती होण्यास आपल्याला मदत मिळेल। 10वा उपाय म्हणजे आपण जेव्हा घरामध्ये झाडू, नवीन केसुनी, लक्ष्मी आणतो, ते आणल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून त्याच्यावर पाणी शिंपडून मगच ते वापरायला शनिवारी आणताना शुक्रवारी आणायचे आहे आपल्याला। त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून पाणी शिंपडून त्याला नमन करायचं आहे। ती देवपूजा तिथं देवापाशीच ठेवायची आहे आणि शनिवारी त्याला वापरात आपल्याला घ्यायचं आहे। जर आपल्या घरामध्ये तिजोरी वगैरे असेल तर त्याला काळा, लाल, निळा रंग नकोय, बाकी कोणतेही कलर चालतील। कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर देवापुढे ठेवूनच ती उपयोगात घ्यावी, म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील। 13वा दसऱ्याच्या दिवशी गर्भ श्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पाने घ्या आणि ती चांदीच्या किंवा पितळ्याच्या डबीत ठेवून देवाऱ्याजवळ ठेवावी आणि त्याची रोज पूजा करावी। 4था उपाय म्हणजे रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा, गाईच्या तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावावी। घरात निरंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील। 15वा उपाय म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे। गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे। लक्ष्मी वास्तव्य कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वास्तव्य करूनच राहते। घरामध्ये किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्र बसून जेवताना वादविवाद करू नये, एकत्र आनंदित घालवावा। 17संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय हा घराबाहेर घ्यावा। पाय उजवा बाहेर टाकून निघावे। मंदिरात लाल फूल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन पुढे जावे, जेणेकरून गरीब लोकांना जर आपण थोडं दान हे दिलं तर आपल्याला
पुण्य पण मिळतं आणि आपल्याला ज्या कामात आपण चाललो आहे त्या कामात यशही मिळते. 18 म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी मंगळवारी आणि शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक वाचायचे आहेत. सोबतच विष्णू सहस्रनाम आणि रामरक्षा स्तोत्र हे पण वाचायचं आहे. 19वा म्हणजे दर शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर त्यांना नैवेद्य म्हणून आपण साखर फुटाणे द्यायचे आहेत. 20वा म्हणजे लक्ष्मीला आवडते पदार्थ आपण द्यायचे आहेत. डाळिंब पेठा किंवा पेढे नैवेद्य दाखवून त्यांना सर्वांना वाटावेत. लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून तिची सरस्वतीची उपासना करावी. तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते. कलियुग आहे इथे साम दाम दंड भेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात, परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा. जिथे नीतीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाल टिकते. घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. साहजिकच आपली लक्ष्मी ही स्थिर काळ आपल्या घरात टिकून राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडलास तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे शेअर करा. धन्यवाद.